काल जो भाग बघितला तो आज आपल्या सूत्रामध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे असा भाग आहे तो. आता कालच्या विषयाची अनुषंगिक सूत्र आज आपण बघणार आणि त्याप्रमाणे त्या सूत्राच्या खालचं थोडं थोडं स्पष्टीकरण पाहून पुढे जाणार. आता हा जो ज्या सूत्राचा भाग आता आपण घेणार आहोत ते 25वं सूत्र आहे. गुणाद वा लोकवत, जीवाचे ठिकाणी चैतन्य हा गुण असल्याने लौकिक अनुभवाप्रमाणे त्याने सर्व देह व्यापणे शक्य आहे. म्हणजे आता त्यांनी काय ह्या सूत्रात त्यांना सांगायचंय किंवा सांगितलंय की जीव जरी एका ठिकाणी हृदयामध्ये राहत असला तरी सुद्धा तो संबंध देहामध्ये व्यापून अनुभव घेऊ शकतो. म्हणाले कसा, तर त्याचा एक दृष्टांत दिला की जसा ह्या एवढ्या मोठ्या सभामंडपामध्ये एका कोपऱ्यात जर एक बारकीशी पणती लावून ठेवली तर तेवढ्या पणतीचा उजेड जसा ह्या संबंध सभामंडपामध्ये त्या ठिकाणी पडतो किंवा त्याने तो सभामंडप उजळून निघतो, तसं जीव जरी एका ठिकाणी असला तरी सुद्धा तो संबंध देहाच्या जाणीवा घेऊ शकतो. व्यतिरेको गंधवत, द्रव्याच्या गंधाप्रमाणे चैतन्य हा जीवात्म्याचा गुण व्यापक होऊ शकेल. म्हणाले जसं एखादं द्रव्य आहे, प्रत्येक वस्तूला गंध आहेच. काल आपण बघितलं सृष्टी पांचभौतिक आहे. आता प्रत्येक व्यक्तीला गंध आहे, प्रत्येक वस्त्राला गंध आहे, प्रत्येक वस्तूला गंध आहे. तो जर तसा नसता तर जी चोरी पकडण्याकरता जी कुत्री वासावरून पकडतात आणि पोलीस स्क्वॉडमध्ये त्यांना सामील केलेलं असतं, एका वेळी 4000 प्रकारचे वास ते डिस्टिंग्विश करू शकतात, त्यातला फरक सांगू शकतात. म्हणजे तो ते जाणून घेऊ शकतात. एका वेळी 4000 प्रकारचा फरक त्यांना समजतो. आपल्याला कळत नाही. त्याचं कारण काय, तर आपल्या इंद्रियाला ते ज्ञात नाही आहे, आपल्या इंद्रियाला ते गम्य नाही आहे. आपल्या घ्राणेंद्रियाप्रमाणे, आपल्या नाकाप्रमाणे तो वास सूक्ष्म आहे, म्हणजे आपल्याला तो घेता येत नाही. पण कुत्र्याच्या घ्राणेंद्रियाला तो सूक्ष्म नाही आहे, तो ते घेऊ शकतो आणि त्याला प्रत्येक वेगळा वेगळा वास समजू शकतो. आणि त्याप्रमाणे तो म्हणजे आपल्याला किंवा त्या पोलीस स्क्वॉडला दाखवून देतो की ह्या वासाचा मागोवा घेत जिथपर्यंत जायचं तो तिथपर्यंत जातो, त्या चोराचा मार्ग काढून देतो. जिथून पुढे तो वास त्याला कळत नाही तिथे तो घोटाळतो. पण जोपर्यंत तो वास पुढे गेला, याचा अर्थ असा आम्हाला काय कळणार आहे तो वास, तो मनुष्य ज्या रस्त्यावरून गेला त्या रस्त्यावरून सुद्धा त्या जागेचा, त्याच्या पावलांचा, त्याच्या अस्तित्वाचा माग काढण्याचं सामर्थ्य कुत्र्याच्या ठिकाणी आमच्याकडे नाही आहे. पण द्रव्याला गंध आहे की नाही, प्रत्येक गोष्टीला वास आहे की नाही. आणि वास का आहे, कारण आमच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे म्हणून, पृथ्वी तत्व आहे म्हणून गंध आहे. आता त्यांनी सांगितलं दुसरा गुणधर्म सांगितला की ह्याच्या ठिकाणी आता मोगऱ्याचं फूल आहे फुललेलं, त्या मोगऱ्याच्या, आता जसं आपण आत्ता हेच उदाहरण घेऊन पुढे जाऊ की आपल्या शरीराचा वास कळण्याची जर आपली एकमेकांची ताकद असती तर गेटमधून कोणी आलं किंवा रोज या गेटमधनं त्या व्यक्ती येतात की ताबडतोब आपण त्यांच्या येण्याबरोबर आपल्याला जर वास कळला असता तर आत्ता ही व्यक्ती आली, ही व्यक्ती आली, हे आपण समजू शकलो असतो. पण आपल्याला ते समजत नाही. दुसरं, आपल्याला म्हणण्यासारखे वास कसे आहेत, मोगऱ्याचं फूल आहे, त्या मोगऱ्याच्या फुलाचा वास इतका सूक्ष्म नाही आहे. किंवा रातराणी आहे, चांगला वास आहे, किंवा मदनबाणाचं फूल आहे, चांगला वास आहे, किंवा हिरवा चाफा आहे, चांगला वास आहे, अनंताची फुलं आहेत, उत्तम वास आहे. आता ती झाडावरच आहेत, आपण लांब आहोत, पण तरीसुद्धा वाऱ्याने वाहून आणलेला वास आमच्या नाकांना कळतो. म्हणजे तेवढा स्थूल आहे तो वास, तेवढा तो इतका सूक्ष्म नाही आहे की जो आम्हाला कळत नाही. आपण जसं म्हणतो भूकंप व्हायची वेळ आली की कुत्री आधीच ओरडायला लागतात, आपल्याला कळतच नाही. प्रत्यक्ष हादरा बसला तरच आपल्याला भूकंप कळतो. म्हणजे सूक्ष्म संवेदना आम्हाला समजत नाहीत, त्यांना समजतात. आम्हाला कोणत्या समजतात, त्या फुलावरचा वास वाहून आमच्यापर्यंत आला तर. नाही तर तुळशीला सुद्धा गंध आहे, पण तो आम्हाला कधी कळतो, जवळ घेऊन नाकाजवळ लावला तर कळतो.
याचा अर्थ असा की आम्हाला लहान लहान गोष्टी किंवा सूक्ष्म गोष्टींचं आम्हाला आकलन नाही आहे, आम्हाला स्थूल गोष्टींचं आकलन आहे. आणि म्हणून हा जो आमचा सगळ्यांचा अनुभव आहे, आणि म्हणून आम्हाला वास का कळतो, कुणाला कळतो, जीव हे चैतन्याचं स्वरूप आहे म्हणून कळतो, असं त्यांना सांगायचं आहे. कारण जीवाच्या ठिकाणी चैतन्य हा जो म्हणजे मूळ त्याचा मूलभूत स्वभाव आहे, कारण तो ब्रह्मापासून जन्माला आला आहे. त्यामुळे चैतन्य हे त्याचं मूलभूत स्वाभाविक स्वरूप आहे, आणि त्या चैतन्याला व्यापक होता येतं. म्हणजे नाकाला वास कसा येता येतो, थोडा दुरून आला तरी येतो. आपण म्हणतो का कुठेतरी बागेमध्ये सुंदर फुलं फुलली आहेत बरं का, रातराणी फुलली आहे बरं का, आपल्याला त्याचा मंद वास येतोय. आता वास्तविक नाक त्या वासापाशी पोचलेलं नाही आहे, वास लांब आहे नाकापासून, पण तरीसुद्धा काही व्यापक अनुभव आपल्याला घेता येतात. आणि म्हणून त्यांनी काय सिद्ध करता येते आपल्याला, हा जरी जीव हा अणुप्रमाण आहे, अगदी लहानसा आहे, तरीसुद्धा त्याची काही ताकद आहे, त्याची काही कुवत आहे, त्याचं काही सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य काय आहे ते सांगतायत. ते पहिल्यांदा सांगितलं की दिव्यासारखं आहे, एका कोपऱ्यात जरी दिवा लावला तरी खोलीभर उजेड पडतो. म्हणजे तो जरी हृदयात असला तरी सगळ्या देहाच्या संवेदना तो जाणून घेतो. दुसरं असं की दूरवर गंध आहे, ह्याच्याबरोबर उलट आहे की एका ठिकाणी असून व्यापकपणाने दुसऱ्याला पाहणे, आणि आता इथे लांबवर काही आहे त्याचा अनुभव घ्यायला तो जिथे आहे तिथून अनुभव काही अंतरावरचा घेणं शक्य आहे. काही अंतरापर्यंत आपल्या डोळ्यांना दिसत आहे, काही लांबच्या अंतरापर्यंतचं आपल्याला ऐकू येत आहे. अशी ही जी समर्थता आहे, हे काय आहे, हे त्या इंद्रियाचं व्यापकपण आहे. की माझ्या डोळ्याला जर तो जीव अणुप्रमाण आहे आणि माझ्या डोळ्याला जे दिसतं ते फक्त एवढंच दिसलं असतं तर, ते एवढंच दिसलं असतं तर त्याच्या पुढं दिसतच नसतं, तिथे पोचल्याशिवाय समोरचं कळलं नसतं. तसं नाही देवानी केलं आपल्याला, पुष्कळ अंतरापर्यंत बघण्याची ताकद दिली आहे. त्यामुळे कुठं खड्ड्याबिड्ड्यात आपण पडत नाही. आपलं लक्ष नसेल म्हणून पडलो तर सोडा, पण देवानी सगळ्या बाजूनी अशी आम्हाला योजना करून दिली आहे की शक्यतो आपल्या देहाला, आपल्या इंद्रियांना सांभाळता यावं. आता तथाच दर्शयती, आणि श्रुतीही तसेच सांगते. काय सांगते की जीव हृदयामध्ये राहून सुद्धा सगळ्या देहांना व्यापून राहतो. म्हणजे सगळ्या देहात तो व्यापलेला असतो, अगदी केसापासून नखापर्यंत तो व्यापलेला असतो. त्याकरता त्यांनी असं म्हटलंय की आलोमभ्यः आनखेभ्यः प्रतिरूपमिती, छांदोग्य उपनिषदात म्हटलंय की केसांच्या पासून नखांच्या पर्यंत तो व्यापून राहिलेला आहे. आता त्याच्या पुढे म्हणतात की हृदयामध्ये राहून सगळ्या देहाला तो कसा व्यापू शकतो, कारण परमात्म्याचा चैतन्य गुण त्याला प्राप्त झाला आहे. म्हणून परमात्म्याचा चैतन्य गुण मिळाला म्हणून तो हृदयामध्ये राहून सुद्धा सगळ्या देहाला व्यापतो. पृथुक उपदेशात जीव आणि ज्ञान यांचे वेगळे वर्णन श्रुतीमध्ये आहे. त्यांनी जीवाचा वर्णन वेगळं केलंय आणि त्याचा गुण चैतन्य किंवा ज्ञान असं वर्णन वेगळं केलंय. आता त्यांनी बृहदारण्यक उपनिषद आहे, त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलंय की तो जो ज्ञान घेतो तो ज्ञान कशापासून घेतो, इंद्रियांच्या द्वारा घेतो. काल आपण पाहिलं की तो विषय आहे, आपल्याला अनुकूल विषय आहे, आपल्या जवळ आला, आपली इंद्रिय त्याच्या संयोगात येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. आपल्या इंद्रियांच्या शिवाय एखाद्याचे डोळे जर का त्याला मोतीबिंदू झालेला आहे आणि पिकत आलेला आहे आणि दोन्ही डोळ्यांना एकदम झाला तर त्याला दिसू शकत नाही, त्याला थोड्याशा अंतरावरचं सुद्धा दिसत नाही. म्हणजे त्याला अडचण आहे पाहण्याची, पण आपल्याला बघता येतं. कारण का, तर इंद्रिय आमचं सक्षम आहे म्हणून आम्ही पाहू शकतो. म्हणजे इंद्रियांच्या द्वारा आम्ही ज्ञान घेतो. पेशंट सांगतो डॉक्टरांना, डॉक्टर आता अगदी तुमची 2 बोटं काय, आता काही दिसत नाही, आता काळं नाही पांढरं नाही, तुम्ही काही दाखवलं तरी आता माझा डोळा मोतीबिंदू अगदी तयार झाला, ऑपरेशन करायचं. डॉक्टर म्हणतात ताबडतोब ऑपरेशन करा. आणि त्याप्रमाणे माणसाची दृष्टी किंवा ज्ञानेंद्रिय ही त्या विषयाच्या संपर्कामध्ये येतात आणि त्या संपर्कात आल्यानंतर ती त्याचा अनुभव घेतात.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बृहदारण्यकांनी सांगितलं की ज्ञानेंद्रियांच्या द्वारे अनुभव घेतला जातो. तर कौशितकी उपनिषद जे आहे ते उपनिषद सांगतं की प्रज्ञा म्हणजे बुद्धीच्या बळावरती तो अनुभव घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रज्ञेया वाचम समारुह्य वाचा सर्वाणी सामान्याप्नोती प्रज्ञेया चक्षुः समारुह्य चक्षुषा सर्वाणी रूपाण्याप्नोती प्रज्ञेया शरीरम समारुह्य शरीरेण सुख दुःखे आपनोती. म्हणाले काय होतं की ही जी बुद्धी आहे हीच त्या डोळ्यांनी पाहते. ज्ञान सगळं तिला होतं आणि त्यामुळे बुद्धीनी ज्ञान होतं. डोळ्यांनाही जे ज्ञान होतं त्याच्या मागे बुद्धी आहे. जे कानांनी ऐकायला येतं त्याच्या मागे बुद्धी आहे. शरीराला जे स्पर्शाचं ज्ञान होतं त्याच्या मागे बुद्धी आहे. म्हणजे काय झालं, बृहदारण्यक उपनिषदांनी असं म्हटलं की इंद्रिय ज्ञान करून घेतात. कौशितकी उपनिषदांनी म्हटलं की बुद्धी ज्ञान करून घेते, की बुद्धीला ज्ञान होतं आणि तिच्याद्वारा ती विषय समजून घेते. आणि म्हणाले काय होतं मग, शरीराच्या द्वारा सुख दुःख भोगलं जातं. कारण आमच्या शरीरालाच होतं, ठेच लागली, पाय दुखायला लागला, बुद्धीला दुखत नाही. आणि त्यामुळे जे श्रेष्ठ संत आहेत ते नेहमीच म्हणतात की सुखदुःख शरीराच्या पातळीवरती आहे. रमण महर्षींना जेव्हा त्रास झाला किंवा रामकृष्णांचा जेव्हा शेवटी तो कर्करोग, त्यांना विलक्षण वेदना देणारा असा कर्करोग होता, तरी सुद्धा शरीराच्या पातळीवर कर्करोग आहे, त्याची बाधा मला काही नाही. त्यांच्या ठिकाणी ते स्वस्थ आहेत, त्यांना त्या सुखदुःखाची बाधा नाही आहे, शरीर भोगतं आहे. आमच्या बाबतीत काय होतं, सुखदुःख शरीर भोगतं आणि जीवाला त्याची जाणीव त्या बुद्धीमुळे होते, असं त्या उपनिषदामध्ये म्हणजे कौशितकी उपनिषदात म्हटलंय की ज्ञान जे होतं देहाचं, जे सुखदुःखाचं, जे मान अपमानाचं, जे हवं नकोचं, ते सगळं कुणामुळे होतं म्हणाले, ते बुद्धीमुळे होतं. आता हे ज्ञान कोणतं होतं, जे ज्ञान इंद्रियांनी होतं, जे ज्ञान बुद्धीनी होतं, किंवा बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे बुद्धीनी नाही इंद्रियांनी झालं, यांनी म्हटलं नाही बुद्धीनी झालं, तरी हे ज्ञान कशाचं आहे, हे शरीराचं ज्ञान आहे, हे व्यवहाराचं ज्ञान आहे. म्हणजे त्या बुद्धीला किंवा त्या इंद्रियांना आपण कोण आहोत, आपण कशापासून आलो आहोत, आपण कुणामुळे ज्ञान घेतो ह्याचं ज्ञान आहे का, ह्याचं काही ज्ञान नाही आहे. म्हणजे ते आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान करून घेऊ शकत नाहीत. म्हणाले त्यांच्या ठिकाणी फक्त हे व्यवहाराचं ज्ञान आहे की पायाला ठेच लागली, डोक्यावरचे केस पांढरे झाले, आत्ता डोळे दुखत आहेत, आता पाठीतून कसं तरी होत आहे, पोटात मळमळतं आहे, चक्कर आली आहे, कुणाचं ब्लड प्रेशर वाढलं आहे, कुणी कुणाला बोललं, राग आला, संताप आला, मनाविरुद्ध घडलं, हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे व्यावहारिक ज्ञानाशी निगडीत आहेत, हे आत्मज्ञानाशी निगडीत नाहीत. म्हणजे बुद्धीला जे सामान्य ज्ञान होतं ते व्यवहाराचं ज्ञान होतं, ते परमेश्वराचं ज्ञान किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही. तदगुणसारत्वात्तु तद्व्यपदेशः प्राज्ञवत. म्हणाले उपाधी गुणाचे प्राधान्य असल्यामुळे परमात्म्याप्रमाणेच जीवात्म्याला अनुलक्षून अणुत्वादी निर्देश आहे. म्हणाले आता काय होतं, आता दुसरा एक आक्षेप आहे. काय आक्षेप आहे, अहो वेदांच्या मध्ये असं सांगितलंय तत्वमसी, वेदांच्या मध्ये सांगितलंय की सर्वम खल्विदम ब्रह्म, ते तू आहेस वेद म्हणतं, आणि सर्व काही ब्रह्मच आहे असं वेद म्हणतं. मग आता सर्व काही ब्रह्म आहे, ते तू आहेस असं जर आहे, तर मग म्हणाले ह्याला तू अंशरूप आहेस असं का म्हटलं. केसाचा 10,000 भाग इतका तो बारीक जीव आहे जो आमच्या हृदयामध्ये राहून हा सगळा देह चालवतो आहे. आपण गेल्याही वेळी पाहिलं, मागे त्याचा पाहिलं ना, 100 केसाचा 100वा भाग करून त्या 100 भागाचा 100वा भाग घ्यावा इतका जीव लहान आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता म्हणाले त्याला इतका लहान आहे असं म्हटलं तर तो अनंत आहे असं कसं म्हणता येईल. मग मुळात जर तत्वमसी आहे असं म्हटला तर मग तो अनंत का नाही आहे, मग तो लहानसा का झाला. कारण वेद जर म्हणतो की तूच ते आहेस, जर तूच ते आहेस तर मग
ते तर व्यापक आहे, ते तर सर्व दूर भरून राहिलंय, मग हा जीव का नाही भरून राहिला? मग हा जीव तुम्ही सारखा का म्हणता हा अंश मात्र आहे, अंश मात्र आहे? आता त्यांनी सांगितलं तो अंश मात्र आहे म्हणण्याचं कारण एकच आहे की त्याला अविद्येच्या उपाधीने ग्रासलेलं आहे. ती अविद्येची उपाधी कशाची आहे? मनाची आहे, बुद्धीची आहे, अहंकाराची आहे. मन, बुद्धी, अहंकार यांनी ग्रासलेलं आहे. आता म्हणाले जीवत्वाला येण्याचा किंवा अणु होण्याचा अधिकार कुणामुळे प्राप्त झाला किंवा ही परिस्थिती कुणामुळे प्राप्त झाली? तर मन, बुद्धी, अहंकारामुळे प्राप्त झाली. आता जे जीवाचं वर्णन आहे ते ह्या उपाधीच्या भेदानी, कारण त्यांनी कसं केलंय त्यात तोही एक मुद्दा त्यांनी सांगितला की बघा आम्ही तिथे सांगतो की हा केसाचा केसाचं टोक घेतलं आणि त्याचा 10,000वा भाग घेतला, 100चा 100वा म्हणजे एकावर 4 शून्य म्हणजे 10,000वा भाग झाला. तर म्हणाले हा 10,000वा भाग आहे असं जेव्हा जीवाच्या बद्दल म्हणतात तिथे लगेच खाली म्हणतात की आत्मा जो आहे तो अनंत आहे, तो व्यापक आहे, तो विभू आहे. लगेच त्याचं वर्णन करतात. का करतात? तर म्हणाले त्या जीवाच्या वर्णनाबरोबर स्मरण दिलंय की जीव जरी आत्ता अणू वाटत असला तरी तोच जीव जर उपाधीच्या बाहेर आला तर तो विभू आहे, तर तोच जीव व्यापक आहे, तोच जीव परमात्मा सारखा समर्थ आहे. असं त्यांना म्हणाले. एकाच ठिकाणी 2 गोष्टी सांगायच्या आहेत की हा आता बंधनात अडकला आहे हे एका ओळीत सांगितलं की पुढच्या वेळी त्याचं बंधन रहित असतानाचं सामर्थ्य काय आहे हे सुद्धा म्हणाले सांगतात. आता म्हणाले तिथे ज्ञान असा शब्द जो आहे तो वेदांनी प्रत्यक्ष वापरलेला नाहीये. बृहदारण्यकामध्ये विज्ञान असा शब्द वापरलाय आणि कौशितकीमध्ये प्रज्ञा असा शब्द वापरलाय. आणि म्हणाले इथे आपण पाहायचं असेल तर बघूया. प्रज्ञा हा शब्द वापरलाय आपण मगाशी बघितलं. प्रज्ञेया शरीरम समारुह्य शरीरेण सुखदुःखे आपनोती. तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की कधी इथे त्याला विज्ञान म्हटलं बृहदारण्यकानी, तर कौशितकीनी प्रज्ञा म्हटलं. आता इंद्रिये ज्याला जाणू शकत नाहीत त्याला सूक्ष्म म्हटलं. म्हणजे आमच्या इंद्रियांनी आम्हाला रक्तातल्या ज्या काही विघटन केल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी बघायला मिळतात, आजची पॅथॉलॉजी आहे की त्याच्यामधून आम्हाला समजतं की WBC किती आहे, RBC किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, आणि मग रक्तातल्या अनेक गोष्टी, अनेक घटक आम्ही त्याच्यातून जाणून घेतो. त्याच्यामधनं शरीराच्या सूक्ष्म सूक्ष्म आम्ही परीक्षण करतो. त्याच्याही पुढे जी फॉरेन्सिक ब्रांच आहे की त्याच्यामध्ये तर सगळे आश्चर्यच आहेत. हे रक्त कुणाचं आहे, किती दिवसांचं आहे, मृत्यू किती दिवसांनी झाला, त्या रक्ताच्या इतक्या प्रकारच्या परीक्षणं आहेत, इतक्या प्रकारच्या परीक्षा करू शकतात की त्याचं सूक्ष्म सूक्ष्म समजतं. पण ते कशाने समजतं? ते यंत्रांनी समजतं. आम्हाला काही समजत नाही. रक्त पाहिलं तर फक्त लाल भडक दिसतं. याच्यापेक्षा रक्तात काय आहे, आमची साखर वाढली आहे का, साखर कमी आहे का, कमी झाली आहे का, बरोबर आहे काय, रक्त पाहून काहीच कळत नाही आणि आम्हाला तेवढंच दिसतं. म्हणून त्यांनी सांगितलं की इंद्रिय ज्याला जाणू शकत नाहीत ते सूक्ष्म आहे, हृदय त्याचं निवासस्थान आहे असं म्हटलं की म्हणाले त्याचं अणुत्व सिद्ध होतं. म्हणजे काय सिद्ध होतं की इंद्रियांना सुद्धा सूक्ष्म गोष्टी जाणून घेणं अवघड आहे. म्हणजे का अवघड आहे? कारण जीवाच्या अणुत्वामुळे त्याला जाणण्याची मर्यादा आहे. नाही तर जीव जर व्यापक झाला तर ईश्वर कसा वर्णन केलाय? सहस्र शीर्ष, सहस्र पाद. त्या ईश्वराला हजारो डोकी आहेत, हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत, हजारो मुख आहेत, हजारो श्रवणेंद्रिय आहेत. याचा अर्थ असा की जिथे हात आहे तिथेच पाय आहे, जिथे पाय आहे तिथेच कान आहे, जिथे कान आहे तिथेच डोळे आहेत. याचा अर्थ त्याला वेगळ्या अवयवांनी पाहण्याची आवश्यकताच नाही. त्याला जी क्रिया जिथे करायची आहे ती आमच्यासारख्या इंद्रियाला निर्माण करायचं, मग इंद्रियांनी पाहायचं म्हणजे डोळ्यांनी पाहायचं. आम्हाला ऐकायचंय म्हणजे आमचे कान बरे पाहिजेत. वयोमान परत्वे कमी ऐकायला आलं की आपण मशीन लावायला लागेल. ते डॉक्टर आता कमी ऐकू येतं, आता मशीन लावा. का तर इथं येऊन पडलं तर ऐकू येणार, इथं ताकद असेल तर दिसणार.
तसं भगवंताचं नाही आहे. भगवंताला आता काय करायचंय, चालायचंय की तो वाटेल तितका दूर जाणार. त्याला कुठे जावंच लागत नाही, पण आपण त्याला आरोप करूया की त्याला तिथे पोचायचंय असा आपल्या मनात विचार आल्या बरोबर त्या विचाराला जो काळ लागतो त्याच्या आधीच तो तिथे पोचलेला आहे. त्याला इथे यायचंय, तो त्या क्षणात इथे आहे. त्याला पाहायचंय, त्याला पाहण्याकरता कुठे बसलो, किती अंतरावरचं दिसेल, त्याचे डोळे ते कुठे आहेत. ईश्वराला फक्त कल्पना, ईश्वराला फक्त मनामध्ये तो संकल्प की मला पाहायचंय की तो पाहू शकतो, मला ऐकायचंय की तो ऐकू शकतो. त्याला ऐकायला श्रवणेंद्रिय लागत नाही, त्याला पाहायला डोळे लागत नाहीत. आमच्या इंद्रियांना मर्यादा का आहे? कारण आमच्या जाणीवा ह्या अवयवांच्या रूपाने विखुरलेल्या आहेत. ईश्वराची जाणीव विखुरलेली नाही, कारण तो अनंत आहे. जेव्हा आम्हाला हात आणि पाय फुटले आणि जीवाला ते समजून घेण्याकरता नाक कान डोळे लागले, त्याच वेळी जीवाची मर्यादा निश्चित झाली. त्याच वेळी जीव मर्यादित आहे हे लक्षात आलं. आणि परमात्म्याला म्हणून तर त्याचं पुरुष सूक्त सहस्र शीर्ष सहस्र पाद म्हणून त्याला म्हटलं की अरे त्याला हजारो डोळे आहेत, हजारो कान आहेत, हजारो नाक, आम्हाला समजावं म्हणून. त्याला प्रत्यक्ष नाक असावं लागतं का? म्हणून आपण म्हटलं की जिथे नाक आहे तिथंच डोळा आहे, जिथं डोळा आहे तिथंच कान आहे, जिथे कान आहे तिथे जीव आहे. कारण वेगळं काही असावंच लागत नाही. आणि म्हणून हा जो जीव आहे तो मर्यादित आहे आणि त्याला साधना करून त्या परब्रह्माला प्राप्त करून घेतलं पाहिजे, कारण तो अमर्याद आहे. म्हणजे तत्वमसी हे ह्या जीवाला लागू आहे का? म्हणाले जोपर्यंत जीव उपाधीत अडकलाय तोवर लागू नाही, तोवर ते वचन आमच्याकरता प्रमाण नाहीये. सर्वम खल्विदम ब्रह्म हे वचन आमच्याकरता प्रमाण आहे का? म्हणाले नाही. आम्ही जोपर्यंत उपाधीत अडकलेले आहोत तोपर्यंत आम्ही काही ब्रह्मरूप नाहीये, आम्ही सामान्य जीव आहोत. म्हणून त्यांनी सांगितलं यावत आत्मभवित्वाच्च न दोषस्तद्दर्शनात. जोपर्यंत जीवात्मा संसारी आहे तोपर्यंत बुद्धीचा संयोग असल्यामुळे हा दोष येत नाही, कारण तसेच दिसून येते. आता दुसरा दोष काय? आता तो दोष घेतलाय. दोष असा की तो जीव कशाच्याही बरोबर जोडला गेला. आता समजा बुद्धीला एक ज्ञान झालं की हे खारट आहे, किंवा बुद्धीला हे ज्ञान झालं की हे फार भयप्रद आहे, तर तो जीव जोडला गेला की काय झालं? म्हणाले त्या एका ज्ञानाशी तो जोडला गेला. कारण जीव एकदा जोडला गेला, पुन्हा जीव त्याच्यापासून बाजूला गेला, पुन्हा जीव त्याच्याशी जोडला गेला, असं होतं का? तर त्यांचं म्हणणं असं होत नाही. जीव कशाशीच जोडला जात नाही, तो स्वतंत्र आहे, तो बुद्धीशी जोडला जात नाही हे त्यांना सांगायचंय. आता बुद्धीशी जोडला गेला किंवा जोडला जातो का हे म्हणण्याचं कारण काय आहे? हे म्हणण्याचं कारण एकच आहे की सांख्यांचा पुरुष उदासीन आहे. आणि जर या जगाचं ज्ञान करून घ्यायचं असेल आणि त्या पुरुषाला जर सगळं कळवून घ्यायचं असेल तर तो पुरुष कसा कळवून घेतो? त्यांच्या मते बुद्धीच्या जोरावर कळवून घेतो. आता यांचं म्हणणं असं की तो बुद्धीच्या जोरावर नाही कळवून घेत. बुद्धीच्या जोरावर जर कळवून घेत असता तर बुद्धीला स्वतःला जाणीव पाहिजे होती. बुद्धीला जाणीव आहे का हा त्यांचा प्रश्न आहे आपल्याला. बुद्धीला जाणीव नाही आहे. बुद्धी फक्त निश्चय करू शकते, याच्या पुढे बुद्धी काही नाही करू शकत. मन फक्त संकल्प विकल्प करू शकतं, त्याच्या पुढे काही नाही करू शकत. बुद्धी फक्त निश्चय नाही हे केलं पाहिजे. आता बुद्धीला केलं पाहिजे वाटलं तरी सुद्धा स्मृतीने धैर्य धरलं पाहिजे, सारखं स्मरणात ठेवलं पाहिजे. रात्री भले त्या बुद्धीने निश्चय केला सकाळी आपल्याला 3 वाजता उठायचं, 4 वाजता उठायचं, त्या बुद्धीच्या निश्चयाचा काय उपयोग? त्या स्मरणाला देऊन टाकलं की बाबा तुला आता सकाळी 3-3:30ला उठायचंय. त्या स्मरणाने 3 वाजलेले पाहिले तर म्हणलं नाही रे बाबा आपल्याच्याने काय उठवत नाही, आपल्याला अजून 1-2 तास झोप पाहिजे, की झोपले. मग त्या बुद्धीच्या निर्णयाचा काय उपयोग आहे? तिने जो निश्चय केला, तिने जो विचार केला, तिने जो निर्णय घेतला,
तो निर्णय राबवण्याकरता जे धैर्य पाहिजे ते आमच्या स्मरणाकडे नाही आहे, ते आमच्या चित्ताकडे नाही आहे. तो चित्ताचा विषय आहे की आमच्या चित्ताने ते स्मरण पक्क ठेवलं. नाही नाही काय वाटेल ते झालं. आता डोळे उघडत नाहीत, उघडा, डोळ्यावर चांगलं गार पाणी मारा. झोप येत असेल तर निदान अंथरुणातून उठून बसा, बसल्या बसल्या डुलक्या मारा, पण आधी उठून बसा. ठरवलंय ना आपण 3 वाजता उठायचं, चला आता उठा. 10 मिनिटांनी तरी डोळ्यावरची झोप कमी होईल की नाही. प्रयत्नशील कुठलं चित्त राहील, जे चित्त आपल्या निर्णयाशी, बुद्धीच्या निर्णयाशी धैर्याने उभं राहील ते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्धी जी आहे ती एक साधन आहे. बुद्धी हे काही सामर्थ्य नाही आहे, कारण बुद्धी ही चैतन्यापासून निर्माण झालेली नाही आहे. बुद्धी ही प्रकृतीपासून निर्माण झालेली आहे, त्यामुळे ती संपणार आहे, ती केव्हा तरी नष्ट होणार आहे. चैतन्यापासून निर्माण झालेला एकटा एक जीवच आहे, त्यामुळे अनुभव फक्त तोच घेणार आहे. म्हणजे जीव बुद्धीशी जोडला गेला म्हणून बुद्धीमुळे तो अनुभव घेतो असं होत नाही. म्हणाले जर बुद्धीला जर उपाधी बुद्धीच्या ठिकाणी आहे म्हटलं तर म्हणाले काय होईल, वस्तुसत्ता नष्ट होत नाही. वस्तुसत्ता म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व, परमात्म्याची सत्ता नष्ट होत नाही. म्हणाले बुद्धी वगैरे उपाधींच्यामुळे जोपर्यंत जीव मी वेगळा आहे असं म्हणतो तोपर्यंत काय होतं. म्हणाले जीवाला ह्या संसारातले दोष लागतात. बुद्धीशी तो जोडला गेला, बुद्धी निर्णय घेते, मग तो निर्णय जो आहे तो जो कोणी अंमलात आणतो, आता आपण म्हटलं तसं अंमलात आणताना काय काय होईल सांगता येत नाही. कठोपनिषदांनी काय म्हटलं की पुष्कळ इंद्रियांचे घोडे आहेत. म्हणाले ते इंद्रिय हे घोडे आहेत, पण आमचं मन जर इंद्रियालाच जर शरण गेलेलं असलं तर त्या घोड्यांचा लगाम आम्ही खेचणारच नाही, उलट्या आम्ही ते घोड्यांच्या पायदळीच तुडवले जाऊ. ते जे मन आहे त्या मनाला असं वाटलं नाही नाही हे असं करता कामा नये. इंद्रिय जर बलवान असली, आणि इंद्रियग्राम बलवान आहे असंच म्हटलेलं आहे की ती बलवान इंद्रिय म्हणतात नाही आता हे पाहिजे म्हणजे पाहिजे, आता मला भूक लागलेली आहे. आता तुम्ही जरी म्हणालात हा चातुर्मास आहे आणि कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, तुम्ही अमुक एक वस्तूचं सेवन करू नका, नाही आम्हाला पाहिजे. आता इतका सुंदर भज्यांचा वास येतोय, इतके सुंदर बटाट्यावाड्यांचा वास येतोय, आम्हाला खायला पाहिजे, आम्हाला द्या. म्हणजे ते जेव्हा ती रसना म्हणते मला पाहिजेच, तेव्हा मन म्हणतं जाऊ दे बाबा खाऊया आपण. म्हणजे मन ताबडतोब त्याच्यापुढे मान तुकवतं. हे असं जर मन असेल तर इंद्रियग्राम बलवान आहे. आणि मग तेव्हा जीव कसा आहे, तो संसारातल्या उपाधीनी बांधलेला आहे. तो त्या बुद्धीला बांधलाय, तो त्या मनाला बांधलाय, तो त्या इंद्रियांना बांधलाय. आणि मग म्हणाले अशा प्रकारे जे उपाधी आहे, जोपर्यंत उपाधी आहे, म्हणजे उपाधी कशाची, कशाचीही, जोपर्यंत आमच्या डोळ्याच्या ठिकाणी उपाधी आहे तोपर्यंत हे झाड आम्हाला झाडच दिसत आहे. जोपर्यंत आमच्या डोळ्यावरती उपाधी आहे तोपर्यंत पशु आम्हाला पशुच दिसतोय. परंतु ज्या सत्पुरुषांच्या ठिकाणची ही उपाधी दूर झाली त्यांना त्यांच्या डोळ्याला झाड झाड दिसत नाही. झाडाच्या ठिकाणी परमेश्वराशिवाय अन्य कशाचं दर्शनच होत नाही. त्याला कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी एक चैतन्य तत्व दिसत राहतं. आपल्याला व्यवहारातली गोष्ट सांगते. एक क्षणभर उपाधी रहित झालेल्या जीवानी काय अनुभव घेतला. एक सायंटिस्ट, एक शास्त्रज्ञ जेव्हा एका रॉकेटमधून, एका यानामधून ह्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेला आणि तो जेव्हा चंद्रावर उतरला, तेव्हा चंद्रावर उतरल्यानंतर तो यानाच्या बाहेर आला. यानाच्या बाहेर आल्यावर त्याला असं जाणवलं की अरे आपण जे काही इथे ही परीक्षणं करण्याकरता तिथली काय माती दगड काय जे त्याला इथे खाली आणायचं असेल पृथ्वीवर, ते सगळं गोळा करण्याकरता तो बाहेर आला होता. तेव्हा त्याला असं जाणवलं की समोरून एक ज्योत आहे आणि ती ज्योत आपल्या दिशेने येते आणि ती ज्योत आपल्या जवळ आली आणि आपल्या तोंडातून आपल्या शरीरात गेली. असं त्याला तो म्हणाला, ही कसली ज्योत आहे, ही ज्योत आपल्याला अशी कशी दिसली, ही आपल्या शरीरात गेली म्हणजे काय झालं त्याला काही कळलं नाही. तो खाली आला म्हणजे पृथ्वी तलावर आला तेव्हा त्याला ते काही चैन पडेना आणि त्याला असं वाटलं की ह्या विज्ञानामधले हे सगळे चमत्कार
समजून घेण्यापेक्षा की काय आहे चंद्रावर, काय आहे यानातून कसा प्रवास होतो, गुरुत्वाकर्षण कक्षेच्या आम्ही बाहेर कसे जातो, हे सगळं समजून घेण्याच्या ऐवजी ती ज्योत काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचं हे सगळं जे वैज्ञानिक संशोधनाचं काम आहे ते बाजूला ठेवलं आणि तो आपल्या रोजच्या अभ्यासिकेमध्ये बसून तो चिंतन करायला लागला की बाबा हे काय असेल स्वरूप. आणि त्याचं मन त्या एका विषयाने इतकं व्यग्र झालं की एके दिवशी त्या खिडकीतून तो बाहेर बघत होता, तर त्याला जसं आता आपण गुलमोहरासारखं झाड आहे असं समजू, चिंचेसारखं झाड आहे समजू, की इतकी बारीक बारीक पानं त्या झाडावर होती आणि तो म्हणाला ते एक एक बारीक पान काही मला वेगळं दिसत नव्हतं, त्या प्रत्येक पानाच्या ठिकाणी एक छोटी 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 मूर्ती दिसत होती. कोट्यावधी त्या मूर्तीची रूपं मला त्या एका ठिकाणी दिसली, त्याला कळेना ही मूर्ती कुणाची आहे. मग त्यांनी त्याच्या शास्त्रज्ञाच्या डोक्यातून त्या मूर्तीचं रूप कुठे मला मिळतं साधर्म्यांनी पाहिला, तर त्याला भारतीयांची जी विष्णू देवता आहे त्या देवतेचं दर्शन त्याला तिथे त्या प्रत्येक पानातून झालं. तो म्हणाला की याचा अर्थ असा, ज्याची मी कल्पना केली नाही, ज्याला मी बोलावलं नाही, ज्याची मला अपेक्षा नाही, त्यांनी मला जर दर्शन दिलं किंवा तो मला जर आपणहून दिसला, तर आता तो काय आहे हे कळण्याकरता आता मी प्रयत्न करीन. कारण तो मला दिसला, आता त्याच्याकरता मी प्रयत्न करीन. फार सुंदर त्या शास्त्रज्ञांनी आपला अनुभव दिलेला आहे. हे सांगण्याचं कारण असं की हे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. प्रत्येक जीवाला असा क्वचित अनुभव येऊ शकेल जर आमचं मन तितकं एकाग्र झालं तर. जर आमचं मन त्या क्षणापुरतं उपाधी सोडून गेलं तरी सुद्धा त्याला त्या ज्ञानाचा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की जोपर्यंत उपाधी जोडलेली आहे तोपर्यंत दगड दगड आहे, भिंत भिंत आहे, झाड झाड आहे, माणूस माणूस आहे, कुत्रा कुत्रा आहे. पण ज्या क्षणी आमच्या जीवाच्या ठिकाणचं हे उपाधीचं स्वरूप बाजूला जाईल त्या क्षणी म्हणाले त्याच्या आत असलेलं जे परमात्म तत्व आहे ते या जगाचा योग्य अनुभव घेईल, की हे जग कशाचं आहे त्याचा अनुभव त्याला येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणाले तोपर्यंत संसार सुटलेला नाही, तोपर्यंत जन्ममृत्यूची एरझार सुटली नाही, जोपर्यंत उपाधी सुटली नाही. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत बुद्धीचा संयोग आहे, बुद्धीशी जोडला गेला आहे, बुद्धी निर्णय घेतीये, त्या निर्णयाप्रमाणे चित्त स्मरण ठेवतं आहे आणि हा अनुभव घेतो आहे, हे घडत राहणार म्हणाले. आता पुढे त्यांनी असं म्हटलंय की म्हणाले नित्योपलब्ध नुपलब्धी प्रसंगोन्यतर नियमो वान्यथा. अंतःकरण मानलं नाही तर विषयज्ञानाची सर्वदा प्राप्ती होईल वा कधीच प्राप्ती होणार नाही, किंवा आत्मा आणि इंद्रिये यापैकी एकाच्या शक्तीचा प्रतिबंध होतो असे तरी मानावे लागेल. याचा अर्थ असा, काल आपण जे पाहिलं ते, ही वस्तू समोर आहे, ह्या वस्तूचा संदर्भ माझ्या डोळ्याशी आहे की मी डोळ्यांनी ही पाहणार आहे. आपण सगळेजण डोळ्यांनी ती वस्तू पाहणार, म्हणजे इंद्रियांचा त्याच्याशी संबंध आहे. अंतःकरण मानले नाही. आता इंद्रियांनी पाहिलं तरी त्याचं ज्ञान मला झालं का होईलच असं नाही, कारण माझं त्याच्याकडे लक्ष नाही आहे, माझं मन नाही आहे, माझ्यासमोर वस्तू आहे. आणि मला आता कोणाच तरी फोन आला, कुणीतरी सांगितलं हो तुमच्या समोर असं असं ठेवलं आहे. आपण म्हणतो तुम्ही ठेवलं असेल, माझं काही लक्ष नव्हतं, माझं त्या फोनकडे लक्ष होतं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की इंद्रिय भले काही करू देत, पण इंद्रियांना जोपर्यंत अंतःकरण ते ज्ञान ग्रहण करत नाही आणि ते ग्रहण केलेलं ज्ञान जीवात्म्यापर्यंत पाठवत नाही तोपर्यंत काही ते ज्ञान होत नाही. आणि मग अंतःकरण नसतं तर काय झालं असतं. त्यांनी म्हणले ही कशाला उपाधी लावून दिली तुम्ही. कारण प्रश्न कोणाचा आहे माहिती आहे का, प्रश्न विचारणाऱ्याचा असा आहे की जर तो जीव एवढा सर्वज्ञ होता, जीव म्हणजे परब्रह्मच होता आधी, मग ते परब्रह्म जे एवढं सर्वज्ञ होतं, ते जे एवढं सर्वसमर्थ होतं, ते जर स्वतः इतकं श्रेष्ठ होतं, तर मग त्याला ही उपाधी लावली कशा करता. त्याला उपाधी लावायचं कारण काय होतं. त्याला जन्माला घालताना
नुसतंच घालायला पाहिजे होतं. ती ही उपाधी निघून जावी असं तुम्ही म्हणता ना, मग ही उपाधी देऊन त्याला का जन्माला घातलं? ते म्हणाले, अहो ही उपाधी देऊन त्याला जन्माला घातलं नसतं तर या शरीरामध्ये एक तर सारखंच सगळ्याचं ज्ञान झालं असतं. कारण आत्मा तसा आहे ना, परमेश्वराला एकाच वेळी आपल्या सगळ्यांचं ज्ञान आहे. तो सर्वज्ञ आहे, तो सर्वत्र आहे, तो व्यापक आहे आणि त्यामुळे एका वेळी तो सगळ्यांचं ज्ञान घेतोय. आणि आम्ही जर त्याच गुणांनी नुसते जन्माला आलो असतो तर आम्हाला एकच त्याच्या इतकं सगळं जग कळलं नसतं. पण जी काही मर्यादा घेऊन ते जन्माला आलेलं आहे त्या मर्यादेत त्याला सारखं तसंच दिसलं असतं. म्हणजे काय दिसलं असतं? जसं आपल्याकडे टी व्हीचा स्क्रीन थांबतो, आता दिवे गेले किंवा काहीतरी गडबड झाली, काहीतरी ते येणारं जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये जर काही योग्य तऱ्हेने ते पुढे नेणं, जर त्या फिल्मचं खेचणं जर होऊ नाही शकलं तर ते चित्र तिथंच थांबतं, ते स्टँड स्टील असतं, ते तसंच राहतं. मग ते जसं राहतं तसं जन्माला आलेला जीव तसाच राहिला असता. त्याला या जगाची हालचाल नाही, चालणं नाही, हे काय आहे ते काय नाही, आता हे फूल उगवलं का नाही, ते फूल मावळलं का नाही, त्या फुलाच्या पाकळ्या पडल्या का नाही, ते लाल आहे का, ते हिरवं आहे का, पिवळं, काही नाही भानगड. जिथे आहे तिथे जेवढं दिसतंय, जसं दिसतंय तसंच बस. म्हणजे एक पुतळा जर उभा केला तर तो पुतळा जर बागेमध्ये असेल आणि आपण जर कल्पना केली त्या पुतळ्याला डोळ्यांनी दिसत आहे तर त्याला जसं जेवढं दिसेल आणि तो जसा राहील तसेच आम्ही राहिलो असतो. म्हणाले देवानी उपाधी दिली, अंतःकरणाची उपाधी दिली म्हणून तर तो जीव व्यवहार करू लागलेला आहे. त्याला अंतःकरण पाहिजेच आहे. त्या जीवाच्या आणि या संबंध जगाच्या या दोघांच्या मध्ये माध्यम आहे अंतःकरण आणि म्हणून तो त्याचा मीडिया आहे, ते त्याचं माध्यम आहे. आणि म्हणून म्हणाले हे जे परिणाम आहेत की उपाधिरूप अंतःकरण का मानलं, त्याचं कारण आहे त्यांनी जो पूर्वपक्ष केलाय की त्या आत्म्यांनी बळेच ते का ओढून घेतलं. म्हणाले हे उपाधीचे परिणाम त्याला कळत नव्हते का? आता जर कळत होते तर त्यांनी हे लोढणं कशाला बांधलं? तर म्हणाले एकच झालं असतं की आत्म्याचा ज्ञानीपणा एक तर खंडित तरी झाला नसता किंवा त्याला कशाचं ज्ञान तरी झालं नसतं, काहीतरी एका स्थितीत ते राहिलं असतं. म्हणून म्हणाले आम्हाला असा प्रत्यय येत नाही, अखंड प्रत्यय पण येत नाही आणि काहीच कळत नाही असं पण होत नाही. आणि म्हणून आम्हाला जो सर्व प्रकारचा अनुभव येतो त्या अनुभवाकरता अंतःकरणाची आवश्यकताच आहे, त्या माध्यमाची गरजच आहे असं म्हणाले. श्रुतींनी वर्णन केलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी दाखला दिलेला आहे. तो दाखला असा आहे, आता त्यांनी इथे असं म्हटलंय की कशा करता म्हणाले तुम्हाला मी हे सांगतो. त्याचं कारण म्हणाले असं आहे की अन्यत्र मना अबभूवम ना दर्शमन्यत्र मना अभूवम ना श्रौषमिति मनसा हेव पश्यती मनसा शृणोती. म्हणाले कोण ऐकतं? मन ऐकतं. कोण पाहतं? मन पाहतं. इंद्रिय पाहतात? म्हणाले नाही पाहत, मन पाहतं. म्हणजे अंतःकरण पाहतं, मन ऐकतं. मन हा अंतःकरणाला पर्यायी शब्द दिलेला आहे, हा व्यापक अर्थाने मन शब्द तिथे वापरला आहे. आणि म्हणून म्हणाले हे माध्यम आहे, हे अंतःकरण हे माध्यम आहे. म्हणजे काय करतं ते? विषयाचं ज्ञान आत्म्यापर्यंत पोचवतं. हे पोचवण्याचं काम ते अंतःकरण करतं मध्यस्थ होऊन. आता पुन्हा तोच दृष्टांत दिला की डोळे आहेत, मन दुसरीकडे आहे, तर जे पाहतो आहे ते आमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणूनच म्हटलं, त्यांनी म्हटलंय की म्हणूनच असं म्हटलेलं आहे की मनच ऐकतं, मनच पाहतं, असं बृहदारण्यकानी लक्षणेनी सांगितलेलं आहे असं ते म्हणतात. आता अंतःकरणाचं वर्णन त्यांनी इथे पुन्हा एकदा केलं. आपल्याला करायची आवश्यकता आहे असं नाही, पण पुढे जाताना एक शब्द वेगळा आहे म्हणून घेऊ. अंतःकरण चतुष्टय याचं वर्णन उपनिषदांनी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा चार अंतःकरण चतुष्टय, अंतःकरणाचे चार भाग आहेत. मन काय करतं? संकल्प विकल्प करतं. बुद्धी काय करते? निश्चय करते किंवा निर्णय घेते. निश्चयात्मिका बुद्धी असं भगवद्गीताकारांनी वर्णन केलेलं आहे. बुद्धी निश्चय करते.
स्मृती काय करते? प्रत्येक गोष्टीचं स्मरण ठेवते, मागचं पण स्मरण ठेवते आणि आता बुद्धीने काय निर्णय घेतला त्याचं पण स्मरण ठेवते. म्हणजे आता जर आपण ठरवलेलं आहे की इथं आपण आलेलो आहोत, आता हा कार्यक्रम झाला की आपल्याला बाहेर अमुक एक ठिकाणी जायचं आहे, अमुक एक गोष्ट आहे, अमुक एक काम करायचं आहे, त्यानंतर अमक्या ठिकाणी जायचं आहे, त्यानंतर आणखीन कुठे जायचं, काय जे आपण ठरवलेलं असेल ते त्या सगळ्याचं स्मरण आहे. आता इथे जर आपल्याशी कोणीतरी बोलायला लागलं तर लगेच आपलं मन सांगतं, आपण त्यांना म्हणतो की जरा तुम्हाला उद्या बोललं तर चालेल का, कारण आज जरा मला न पुढे जायचं आहे. जोपर्यंत स्मृती जागृत आहे तोपर्यंत बुद्धीने घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य प्रकाराने राबवता येतो. आणि आपण म्हणतो अहो हल्ली काय तुम्हाला सांगायचं, इतकं विस्मरण होतं की आपण काय केलं. मी आपल्याला सांगते, विस्मरण म्हणजे किती विस्मरण असावं की लोकांचं ऐकत होते तोपर्यंत मला काही वाटलं नाही, पण परवाच्या दिवशी मी व्यायाम करत होते, व्यायामाचं म्हणजे करायचा होता मला, मी सगळं ते जोडून ठेवून दिलं, तर पंजाबी ड्रेस घातला, मी त्या माझ्या मुलीला बोलावलं, म्हटलं अगं हेमलता माझं पंजाबी ड्रेसचा पायजामा कुठे आहे? म्हटलं मी केव्हाचा शोधतीये, सापडत नाहीये. ती म्हणली अहो वहिनी तुमच्याच अंगावर आहे, तुम्ही कुठे शोधताय? गेलं तुमच्या अंगावर असलेल्या कपड्यांचं तुम्हाला विस्मरण राहिलं नाही. हा दोष कुणाचा? हा दोष त्या स्मृतीचा आहे. ते स्मरणाने आत्ता आपण काय केलं, आता आपण औषध घेतलं का नाही घेतलं लक्षात राहत नाही, मग काय करायचं, त्या वाटीमध्ये औषधं काढून ठेवायची, म्हणजे ते पुन्हा घ्यायला विसरलं असेल तर कळतं वाटीमध्ये आहे, नाहीये वाटीत म्हणजे घेतलं. म्हणजे विसरणाऱ्या माणसानी काय करायचं, म्हणाले ज्याचं विसरत जातं, विस्मरण आहे, त्या विस्मरणांनी त्या बुद्धीनी भले मोठमोठे निर्णय घेतले असतील, त्या बुद्धीनी भले पुष्कळ काही वाचलं असेल, त्या बुद्धीनी भले काही अनेक गोष्टी प्राप्त करून घेतल्या असतील, उपयोग काय जर स्मरणात नाही राहिलं तर? ते सगळं स्मरणात राहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं अंतःकरण चतुष्टयामध्ये तिसरं स्मरण आहे. चौथं काय आहे? चौथा अहंकार आहे, पण त्याला उपनिषदांनी विज्ञान असं म्हटलंय. आणि त्याच विज्ञानाला त्यांनी जीव असं म्हटलेलं आहे. आपण लक्षात घ्या की एकच शब्द त्यांनी दोन प्रकारे वापरला आहे. त्यांनी त्या अहंकाराला जीव का म्हटलं? ते म्हणाले याचा कारण असं की मी जगापेक्षा वेगळा आहे हे कशामुळे जाणवतं? त्या अहंकारामुळे जाणवतं की हे माझं आहे, हा मी आहे, हे माझं शरीर आहे, हे माझे कपडे आहेत, या माझ्या वस्तू आहेत, मला असं वाटतं, मला हे आवडत नाही, मला तिकडे जायचं आहे. हे सगळे जे भाव आहेत ते त्या अहंकाराशी निगडीत आहेत. हा जर सगळ्यांपासून वेगळा अहंकार नसता आणि आपल्या प्रत्येकाला जर वेगळा एक एक अहंकार मिळाला नसता तर सगळ्या जीवांना एका वेळी सगळंच एक वाटलं असतं. केलाय ना अद्वैतावरती त्यांनी एक आक्षेप घेतलाय जो आपण गेल्या वेळी सांगितला होता. आत्ता जसं त्यांनी वेळ झाली दिवे लागणीची, त्याबरोबर त्यांनी सगळे दिवे लावले. आता तो आक्षेप काय घेतलाय अद्वैतावरती? त्यांनी असा घेतलाय की सगळ्या ठिकाणी जर एकच आत्मतत्व भरून राहिलेलं आहे तर प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या वेळी भूक का लागते, वेगळ्या वेगळ्या वेळी झोप वेगळी काय येते? कारण एकच जर ब्रह्म भरून राहिलंय तर खटका दाबला, एक बटन दाबलं की जसं सगळे दिवे लागतात तसं सगळ्या जीवांना एकदम भूक लागायला पाहिजे होती, सगळ्या जीवांना एकदम झोप यायला पाहिजे होती, सगळ्या जीवांना एकदम राग यायला पाहिजे होता, सगळे जीव एकदम म्हातारे व्हायला पाहिजे होते. असं का होत नाही? ते म्हणजे होणारच नाही. का? कारण हे अंतःकरण चतुष्टय दिलंय म्हणून, ही उपाधी दिली आहे म्हणून. जीवो ब्रह्मैव नापरहा, हे खरंच आहे की जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीच आहे, पण या उपाधीत अडकलाय ना. या उपाधीतला अहंकार जीव स्वतःला ब्रह्म म्हणून म्हणत नाही, तो अहंकार त्याला तसं म्हणू देत नाही, आणि तसं तो म्हणू देत नाही म्हणून जीव या उपाधीत अडकलाय. आणि तो कशाने अडकलाय? तो त्या अहंकाराने अडकलाय, आणि तो त्या अहंकाराने अडकलाय म्हणून त्या अहंकारालाच जीवाचं स्वरूप जणू काही प्रतीक म्हणून विज्ञान असं म्हटलंय. आणि जीव म्हणजे विज्ञान आणि विज्ञान म्हणजे अहंकार असा अर्थ या ठिकाणी श्रुतींनी केलाय, बृहदारण्यकांनी केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की विज्ञानमय जीव आहे असं समजा, कारण ह्या अहंकारामुळे तो परमात्म्यापेक्षा वेगळा होतो.
आणि म्हणून या सगळ्यात जर काही महत्त्वाचं असेल तर तो अहंकार आहे. तो अहंकार आपला विसर्जित करणं सगळ्यात अवघड आहे. कारण माझं अस्तित्वच त्याच्यावर अवलंबून आहे. जर माझ्या अस्तित्वाला जे कारण आहे ते कुणी म्हणेल मी मला मारून जगणार आहे का, मग तो अहंकार म्हणेल मी संपलो म्हणजे मी कुठे राहिलो. आणि त्यामुळे तो अहंकार सोडणं काय आहे. फार सुंदर वचन आहे की अहंकार आमचा दूर करायला जेव्हा परमार्थ मार्ग सांगतो त्यावेळी आमचा जीव अहंकार शिल्लक राहावाच लागतो की नाही, की हा जीव आहे आणि ह्या जीवाला आपल्यामध्ये प्रगती करून घ्यायची आहे आणि म्हणून त्याला अहंकार सोडायचा आहे. म्हणजे हा जीव आहे हा पहिला अहंकार आहे. त्या अहंकाराच्या जाणीवेनी मी जीव आहे याची जाणीव आहे. त्या जाणीवेच्या पातळीवर बाकीचे सगळे अहंकार दूर करायचे, पण फार अवघड आहे करणं. कारण अहंकाराच्या आश्रयाने अहंकाराला दूर करताना कोणता अहंकार स्वीकारायचा आणि कोणता अहंकार टाकायचा कसा कळायचा. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की जीवाच्या अहंकाराच्या साह्याने अहंकाराची निवृत्ती करणं हे फार अवघड आहे. आणि म्हणून इथे पुढे म्हटलेलं आहे की मन जे आहे ते मन हे जे शास्त्रवेत्ते आहेत जे जाणणारे आहेत त्यांनी ह्या मनाचं वर्णन केलंय, त्यांनी ह्या बुद्धीचं वर्णन केलंय, त्यांनी ह्या चित्ताचं वर्णन केलंय. आणि त्याचबरोबर त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे की ज्या भावभावना, आता मी आपल्याला आणखीन एका बाजूनी विषय मांडते की विज्ञान हे जसं या उपनिषदामध्ये त्याला आत्मा म्हणून म्हणजे जीवात्मा म्हणून संबोधलंय, तर दुसऱ्या उपनिषदामध्ये त्याच विज्ञान शब्दाच्या ठिकाणी अंतःकरण म्हणून त्याला संबोधिलेलं आहे. म्हणजे त्याच विज्ञानाला अंतःकरण म्हटलेलं आहे. कसं म्हटलं, आपल्याकडे कोणत्याही शब्दाचा अर्थ लावण्याच्या दोन पद्धती असतात. कोणत्या पद्धती आहेत? व्युत्पत्ती ज्याला म्हणतात, की शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे शब्द कशापासून तयार झाला किंवा शब्द तयार झाला याच्या मागचं शास्त्र आपण कसं समजावून सांगायचं. तर ते सांगताना शब्दाची व्युत्पत्ती दोन प्रकाराने दिली जाते. एक भाव व्युत्पत्ती आहे आणि दुसरी करण व्युत्पत्ती आहे. भाव व्युत्पत्ती काय आहे? अहंकार जो आहे ही भाव व्युत्पत्ती आहे. अहंकाराला जीव म्हणणं किंवा ह्या विज्ञानाला जीवाच्या ठिकाणी बसवणं किंवा अहंकार, विज्ञान आणि जीव या तिघांना एक म्हणणं, ही कशी व्युत्पत्ती आहे? भाव व्युत्पत्ती आहे. भाव व्युत्पत्ती म्हणजे काय? भाव व्युत्पत्ती म्हणजे अशी की अहंकारामुळेच जीव त्या चैतन्यापासून दूर गेलेला आहे, हा त्यातला भाव आहे, हे त्यातलं मर्म आहे, हे त्यातलं सार आहे. ते ओळखून त्यातलं तत्व ओळखून आपण ती व्युत्पत्ती केलेली आहे की बा याला असं म्हटलं विज्ञान बरोबर आहे. आता दुसरी कर्ण व्युत्पत्ती. कर्ण म्हणजे साधन. साधन कशाचं? आता आपल्याला शरीरावरून माहिती आहे, हे सगळे आपले हात, पाय, कान, नाक, डोळे, आपली त्वचा ही सगळी बहिकरण आहेत. कर्ण म्हणजे साधन. हे सगळं बाहेरचं जग पाहण्याची साधन आहेत. आता अंतःकरण, कर्ण म्हणजे साधनच आहे, पण ते कुठं राहतं? आत राहतं, ते बाहेर राहत नाही. तेही आम्हाला सगळं जग समजावून सांगतं. पण हे जग समजावून सांगणारं हे जे साधन आहे ते अंतःकरण म्हणजे आत. अंतः म्हणजे आत, ते आत राहतं. आणि हे सगळे हातपाय, नाक, डोळे, कान हे सगळे बाहेर राहतात. हे कर्ण म्हणजे साधन आहेत. आता विज्ञान ह्या शब्दाला अंतःकरण हा अर्थ का दिला? कारण ही कर्ण व्युत्पत्ती आहे. कर्ण म्हणजे साधनांची व्युत्पत्ती. साधनं कोणती? हे अंतःकरण हे साधन आहे, करणच आहे ना, आणि त्यांचे ते साधनच आहे. त्या अंतःकरणामध्ये काय काय आहे? मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. म्हणून तो जो अहंकार आहे ना, त्या अहंकाराला एक व्युत्पत्ती लावताना जीव म्हटलं आणि दुसरी व्युत्पत्ती लावताना त्याला अंतःकरण म्हटलं. अहो म्हणाले, हा व्यवहार कशाच्या जीवावर करतो?
या अंतःकरणाच्या जीवावर करतो. उपभोग कोण घेतो? अंतःकरण उपभोग घेतो. म्हणून इथे उत्तर सोडवलं कसं गणित, कोडं कसं सोडवलं, तिढा कसा सोडवला, त्यांनी सांगितलं एकच आहे. बुद्धीनी ज्ञान होतं असं म्हणालात तरी सुद्धा ते करण आहे आणि त्या शब्दाची ती कर्ण व्युत्पत्ती आहे, कारण बुद्धी हे त्याचं साधन आहे. इकडे आम्ही जीवाला ज्ञान होतं म्हणतो, त्यालाही विज्ञान म्हणतो. मग जीवाला विज्ञान म्हटलं हे चुकलं का? नाही चुकलं. कारण का तर भाव व्युत्पत्ती केली तर अहंकार म्हणजेच जीव असं समजावं, कारण अहंकाराच्या अस्तित्वाशिवाय जीव काही करू शकत नाही. कोमात गेलेला मनुष्य आहे, आपण कल्पना करा, ज्याचं सगळं जिथल्या तिथे, पण ज्याला मी आहे याची जाणीव नाही. आता तो जीव कशाचा अनुभव घेईल? तो कशाचाच अनुभव घेऊ शकत नाही. त्यामुळे जो मनुष्य बेशुद्धावस्थेमध्ये आहे, जिथे अहंकाराचा लोप झाला तिथे जीवभावाचा झाला, एनेस्थेशिया दिला, काय कळतंय ढेकळं? ऑपरेशन झालं का, त्रास झाला का, रक्त दिलं का, पुन्हा पुन्हा सुया टोचल्या का, पोट फाडलं, काय केलं कोणाला माहिती. कारण जी जाणीव आहे, तो जो अहंकार आहे, तो त्या ठिकाणी पूर्णपणाने कट ऑफ केलेला आहे, त्याला पूर्णपणाने तोडून अलग केलेला आहे. म्हणजे कुणाला अलग केला? म्हणाले भावानी लक्षात घ्या, जीवच बाजूला झाला असं म्हटलंय. भावानुसारी म्हणजे त्याचा तात्पर्य लक्षात घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथे उत्तर कसं दिलं? म्हणून म्हणाले तुम्ही बुद्धीनी ग्रहण करतो असं म्हटलं तरी चालेल, कारण अंतःकरण तिथे व्यवहार करताय. बरोबर आहे, अंतःकरण व्यवहार करताय. म्हणाले तुम्ही जीवानी अनुभव घेतला म्हटलात तरी चालेल, कारण त्याला उपाधी अंतःकरणाची आहे. म्हणून विज्ञान शब्द अंतःकरण म्हणून वापरला तरी चालेल, विज्ञान शब्द जीव म्हणून वापरला तरी चालेल असं म्हणून इथून पुढे निघालो. आणि म्हणाले अंतःकरणाचं महत्त्व काय? मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मनच त्याच्या बंधनाला किंवा मोक्षाला कारण आहे. आणि म्हणून म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी अंतःकरणाच्या स्वाधीन आहेत. काय बिघडलं त्याला विज्ञान म्हटलं म्हणून, आणि हे सगळं जीव अनुभवतो म्हणून काय बिघडलं त्यांनी म्हटलं म्हणून. अशा प्रकारे म्हणाले अंतःकरण अनुकूल असल्याशिवाय जीवाला व्यवहार करता येत नाही. आता एक साखळी सांगितली. मनात नुसती इच्छा आहे, म्हणजे मनाने नुसता संकल्प केला भागत नाही, नुसत्या संकल्पाने यश मिळत नाही. त्याला इच्छा म्हणजे बुद्धीचा निर्णय लागतो, संकल्प त्याची योजना लागते, हे सगळं बुद्धी करते. ही योजना पार केवळ बुद्धीने संकल्प केला, योजना केली आणि मनामध्ये त्याचं आराखडा निश्चित केला, भागत नाही. त्याचं धैर्य टिकवायला स्मृतीला जागृत राहावं लागतं. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना की भले आसन करायला निघालो न पायजामाच कुठे कळेना, काय उपयोग? अर्धा तास पायजामा शोधत राहिला तर तुम्ही काय आसन करणार आहे? म्हणाले स्मरणच जर गेलं, तुमच्या जर स्मरणातच ती गोष्ट राहिली नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणाले त्याच्याकरता हे धैर्य आहे. आता हे धैर्य कशावर टिकेल? ही गोष्ट करायची आहे म्हणजे करायची आहे असं एकदा मनाने ठरवलं तर तिथे श्रद्धा पाहिजे, बळ श्रद्धेचं आहे. म्हणून आपल्याला काय सांगितलंय, आपल्यापुरता विषय काय आहे? काहीही आपल्यातली उणीव असेल, आपल्यातली कमतरता असेल, आपल्या लक्षात आली बाबा ही आपली आता उणीव आहे, ती घालवायची आहे. घालवायची असेल तर एका श्रद्धेने उभं राहिलं पाहिजे. नाहीच माझं विसरणार, बघू कसं विसरतं. दुसऱ्याने 2 शिव्या दिल्या की जन्मभर लक्षात राहतात, आणि औषध घेतलं का घेतलं नाही हे का लक्षात राहत नाही? ते कसं बरोबर लक्षात राहतं? याचा अर्थ असा की आमची मेमरी सिलेक्टिव्ह आहे, आम्हाला जे पाहिजे ते लक्षात ठेवते, म्हणजे तिला विस्मरण आहे असं नाही आहे, आम्हाला त्याकडे लक्षच द्यायचं नाही आहे म्हणून आमच्या लक्षात राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की धैर्य टिकवायला श्रद्धा ठेवा. श्रद्धेच्या पुढे त्यांनी सांगितलं की हे काम करायचं एकदा ठरवलं, मग कधी लाज वाटली, कधी भीती वाटली, कधी संशय वाटला, कधी संकोच वाटला, कधी आळस आला, होणार नाही म्हणाले, यातलं काही होणार नाही. आणि म्हणून अंतःकरणाला स्वाधीनच ठेवलं पाहिजे आणि जीवाला व्यवहार केला पाहिजे. जीवानी त्या अंतःकरणाला आपल्या काबूत ठेवलं पाहिजे. आणि हे जे मध्यस्थ अंतःकरण आहे, जे आम्हाला ज्ञान देणार आहे,
त्याच्यावरती सगळं सोपवलं. आपलं कसं असतं हल्ली हल्ली 2-3 गोष्टी खूप पॉप्युलर आहेत. एक आउटसोर्सिंग आहे, प्रत्येक गोष्टीचं आउटसोर्सिंग आहे की ही गोष्ट चला तुम्ही करून द्या, ती गोष्ट चला तुम्ही करून द्या, ती गोष्ट चला तुम्ही करून. आपण काय, आपण निर्धास्त आपल्या पैशांची योजना. अहो त्यांना सांगितलंय, ते आमचे कन्सल्टंट आहेत. दुसरा कोण? हो ते इन्कम टॅक्सचं बघतात, ते सगळं करून येतात, ते आमची जबाबदारी घेतात. हे तिसरे कोण? हे सगळं आमची बाकीची व्यवस्था बघतात. म्हणजे मी कसं आहे, माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही आहे, मला यातलं काही पाहावं लागत नाही. एक दिवस असा येतो की कुणी काय केलं, कुणी काय केलं, कुणी काय केलं, प्रत्येकजण आपापल्या विसरण्यामध्ये, त्याच्या धांदलीमध्ये आपल्याकडे बघत नाही. एक दिवस असा येतो की ते सगळंच आपल्यावरती संकटासारखं येऊन पडतं. कारण का? तर आम्ही सावध नाही. तसं जीवानी जर म्हटलं की मला कशाला फार काळजी करायचं कारण आहे, हे आहे ना अंतःकरण, ते मला बरोबर मेसेजेस देत आहे, ते माझ्यापर्यंत बरोबर संदेश पोचवत आहे. म्हणाले तो जीव जर त्याच्यावर अवलंबून राहिला ना म्हणाले, तर सांगता येत नाही ते अंतःकरण त्याला कसं गोंधळून टाकील. कारण त्याच्या मनमानीमध्ये तो कसाही व्यवहार करील, इंद्रियांच्या स्वाधीन होईल, इंद्रिय आपली खुशी चालवतील, चालणार नाही म्हणाले. आणि म्हणून जीवानी, म्हणून जो संयम आहे त्या अंतःकरणाला काबूत ठेवणं आहे, त्या अंतःकरणाला वापरून घेणं आहे. हा कोण करू शकतो? त्या जीवाच्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून, तो एकटा एक चैतन्यमय आहे म्हणून त्या जीवानी त्याच्यावर नियंत्रण ठेवावं. आणि म्हणाले त्या अंतःकरणाचे जे सुखदुःखादी भाव आहेत, ते सगळे भाव त्या अंतःकरणाला, त्या जीवानी त्या उपाधीच्या बंधनात असताना सुद्धा ते अंतःकरण कसं सांभाळायचं, काय करायचं, हा विषय तर आपला नंतरच्या भागातला आहे, ज्याच्यामध्ये साधनेचा भाग मांडलेला आहे. पुढे त्यांनी सांगितलंय की जीवात्मा करता आहे, आणि तसं मानलं तरच शास्त्राला यथार्थता येते. कारण म्हणाले, आपल्याला काल आपण बोललो त्याप्रमाणे की ही सगळी शास्त्र आम्हाला उपदेश करणारी आहेत. ती निर्माणच झाली नसती, जीवाला बोधच केला नसता, जर जीव सुधारणार नसता किंवा जीवाची उपाधी सुटणार नसती, तर जीवाला जर अन्य काही गती मिळणारच नसती, तर मग काय गरज होती एवढ्या शास्त्रांनी त्याला उपाधी दूर करून तू बंधमुक्त हो आणि तो कसा हो याचा उपदेश करण्याची. आणि म्हणून म्हणाले करावं किंवा करू नये. म्हणून म्हणाले हे जे कर्तृत्व आहे ते जीवाच्या ठिकाणी आहे. म्हणजे हे असं घडावं का घडू नये, हे आपण करावं का करू नये, हे जीव ठरवतो. विहारोपदेशात, श्रुतीमध्ये विहाराचा उपदेश केला आहे, म्हणूनही जीवात्मा करता आहे. विहार श्रुतींनी सांगितलंय, तीर्थयात्रेला जा, देवळात जा, श्रवणाला जा, चांगल्या कथा कीर्तनाला जा, कुठे काही साधन मार्गावरती काही उपलब्ध असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न कर, तिथे जा. म्हणजे विहारत्वात म्हणाले विहारोपदेशात, विहार करण्याला सांगितलं आहे. जे जीव विहार करू शकतो म्हणजे जीव हा करता आहे असं त्यांनी सांगितलं. की जीवाला आपल्या इच्छेप्रमाणे कुठेही जावंसं वाटतं. आपल्या मनात आलं खूप दिवस झाले आपल्या मुलांना भेटलो नाही, चला आपण आता अमेरिकेला जाऊन येऊया, की लगेच मनात तीव्रतेने आलं की मनुष्य त्या दृष्टीने योजना सुरू करतो. माणसाच्या मनात वाटलं नाही वृंदावनला जायचंय, की सगळीकडे होळी होते, पण वृंदावनची होळी म्हणजे या पृथ्वी तलावरचा स्वर्ग आहे. वृंदावनात जाऊन होळी खेळलेली पाहिली पाहिजे. तिथे त्या बाके बिहारी करता होळी आहे ना, त्या होळीचा रंग और आहे की ते काही नाही. मग होळीच्या दिवसात किती गर्दी होते, तिथे राहायला मिळत नाही, तिथे परिस्थिती काय काय वाटेल ते असू दे. होळी पौर्णिमेला आम्ही हजर होणार म्हणजे होणार. जीवाच्या ठिकाणी संकल्प झाला की तो पोचणार. म्हणाले तो मनाला ओढ लावतो, तो पोचतो. जागृतीतच करतो का, स्वप्नात सुद्धा म्हणाले जीव चालतो. स्वप्नात अमेरिकेला जातो, स्वप्नात घरी जातो, स्वप्नात बाहेर जातो, स्वप्नात झोपतो, स्वप्नात खेळतो, सगळं करतो जीव. म्हणजे जीवाला विहार करण्याचं सामर्थ्य आहे. उपादानात स्वीकार सांगितला आहे, म्हणूनही जीवात्मा करता आहे. म्हणाले जीवात्मा करता का आहे, कारण त्याला जे आवडतं तेच तो करतो, त्याला जे आवडत नाही ते तो करत नाही. आपल्याला जर कोणी सांगितलं पब्समध्ये जाता, आम्ही जाणार नाही. आम्ही म्हणून आमचा तो विषयच नाही, आम्हाला तिथं काय आवडणार आहे, आम्ही काही तिथे जाऊ शकत नाही.
कोणी सांगितलं मंदिरात जा, आम्ही ताबडतोब जाऊ, एकदा नाही 50 वेळा जाऊ. आमच्या आवडीचा विषय, आमच्या आवडीची पुस्तकं वाचू, आमच्या आवडीचं संगीत ऐकू. म्हणून त्यांनी सांगितलं की इंद्रिय जरी विषय ज्ञान ग्रहण करून आणत असले तरी सुद्धा जीव काय इंद्रियांवर अवलंबून नाही आहे. तो करताय, त्याला काय स्वीकारायचं आहे आणि त्याला काय स्वीकारायचं नाही हे तो ठरवतो. तसंच तो बुद्धीकडून पुष्कळ संग्रह करून घेतो. तुम्ही सांगा, एकदा आपण जर ठरवलं की आपल्याला आता प्रवासाला जायचं आहे आणि आपल्याला अमुक एका प्रांतात जायचं, समजा आपल्याला अमरनाथच्या यात्रेला जायचं आहे, आत्तापर्यंतचा सगळा इतिहास ऐकलेला आहे, आपण पहिल्यांदा ती अमरनाथ साईट ओपन करतो, काही मिळतंय का बघा, तिथे काही माहिती मिळतंय का, झालं नाही मिळाली कॉम्प्युटरवर अमरनाथला जाऊन आलेल्या लोकांना भेटतो, तुमचा अनुभव काय आहे. आम्हाला जे करायचं आहे त्याची माहिती जितक्या प्रकाराने गोळा करता येईल तितक्या प्रकाराने तो गोळा करतो. म्हणजे काय बुद्धी करता आहे, म्हणजे काय अंतःकरण करता आहे, म्हणजे काय मन करता आहे, स्मृती करताय नाही म्हणाले, जीव करताय. त्या जीवाला करायचंय म्हणून तो हे सगळं त्यांना करायला लावतो आणि तो त्यांच्याकडून ते करवून घेतो. कर्तृत्व त्याच्याकडे आहे आणि म्हणून म्हणाले जीवाचा कर्तेपणा त्याच्यावरून समजतो. व्यपदेशाच्च क्रियाणाम न चेन निर्देश विपर्यय. कर्माचा करता या नात्याने जीवात्म्याचा श्रुतीमध्ये उल्लेख असल्यामुळे जीवाचे कर्तृत्व निश्चित होते. तसे नसते तर श्रुतीने वेगळ्या रीतीने उल्लेख केला असता. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की जीवानी यज्ञयाग करावे, चांगली कर्म करावीत, अशा वर्णनाचा भाग आपण पुढच्या वेळी बघूया तो. पण त्यांनी इथे असं म्हटलंय की ह्या निरनिराळ्या गोष्टींचा उपदेश आम्हाला केला नसता, जीवानी असं करावं, जीवाकडनं हे घडावं. म्हणून म्हणाले इथे जीवाला विज्ञान म्हटलं. विज्ञान शब्दानी बुद्धी अर्थ घेऊ नका, विज्ञान शब्दानी जीव अर्थ घ्या असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि विज्ञान म्हणजे हा जीव, यांनी यज्ञ करावा, ही वेदवाक्य अशा प्रकारची आदेश देणारी त्या जीवाकरता निर्माण झाली नसती. म्हणून जीव हा बुद्धीपेक्षा वेगळा आहे हे लक्षात घ्या. आणि अंतःकरण ही त्याची उपाधी आहे. जीव हा स्वतंत्र आहे, तो निर्मल आहे, तो शुद्ध बुद्ध मुक्त नित्य आहे. हे जे त्या दोघांच्या मधलं अंतर आहे ते स्मरणात ठेवा असं त्यांनी म्हटलं. आणि एवढं बघून आज आपण इथे थांबू, बाकीचा विषय आपण उद्याला बघू.